नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मंडळी, आज आहे पहिली होळी म्हणजेच फाग पंचमी आहे. ह्या पहिल्या होळीच्या आणि आपल्या या फाग पंचमीच्या सगळ्याच आपल्या कोकण संस्कृती परिवारातल्या सगळ्या सदस्यांना हार्दिक शुभेच्छा. मंडळी, संध्याकाळ झाली आणि आमच्या गावाकडे आहे ना पहिली होळी कशी करतात हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मंडळी, शिमग्याला फायनली सुरुवात झालेलीच आहे आणि काय मजा असते, काय गमत जमत असते ते या व्हिडिओमध्ये पाहूया. पहिल्या होळीची मजा घेऊया. चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. होळी रे होळी, शिमग्याची टोळी. चला मंडळी, ढोलाचे आवाज येत आहेत. ज्या ठिकाणी शीत तोडलं जाते ना त्या ठिकाणी जाऊया पहिलं, आणि त्यानंतर होळीवरची काय मजा असते, त्या होळी कशी पेटवतात ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. चला चला मंडळी, शीत पाडायला आलोय. इकडे ढोल वाजतायत. हे आपण आहे ना आपल्या होळीसाठी शीत आहे ना तोडण्यासाठी इकडे आपण आपल्याच गावातल्या हद्दीमध्ये आलो आहोत, वाडीमधल्या. चला बघा, शीत तोडतायत. हा बघा, शेडा धरून ठेवला. नऱ्या दोन नऱ्या इकडे आहेत. याला झेपल ना रे. चला, आपलं शीत आहे ना प्रॉपरली आलंय. फांद्या तुटल्या नाही पाहिजेत आणि शीतावरती एक पण फुल नाही पाहिजे, असं शीत शोधावं लागतं. फायनली आपण आमच्याच गावच्या हद्दीत मुंबई गोवा हायवेवरचं हे असणारं शीत तोडलंय. तुझा झालंय ना शीत आपलं तोडून? बरं, एक फुल काय शीत कसं लागतं आपल्याला होळीला? अजून एक तोडायचं पण फुल बिल काय असायला नसायला पाहिजे? काय तुटलेलं नाही पाहिजे. हा, तुटलेलं नाही, पहिलं तुटलेलं नाही पाहिजे, फुटलेलं नाही पाहिजे. अच्छा, म्हणजे ओरिजिनल पहिल्याच वेळी उगवलेलं आणि वरती फुल एक पण नसलेलं असं शीत होळीला चालतं. बघा, ही परंपरा आहे आमच्या इकडची. शीत नाचवण्यासाठी आमच्या वाडीतले सगळे बाल गोपाल मंडळी आलेले आहेत. हे नाचवणार ना रे? शीत नाचवित देणार ना? नक्की मंडळी. तिकडे बघा, शीत तोडण्यात येत आहे. अजून थोडंसं त्याचे काटे वगैरे काढायचे आहेत, कारण बाल गोपाळ मंडळी सगळी लहान थोर मंडळी नाचवत नेणार आहे ते शीत. तिकडे बघा, काही जुनी मंडळी आहे आमच्या वाडीतली, जुनी जाणती मंडळी. ओ, शीत तोडून झालंय, आता काय नाचवत नाही. आता पहिली होळी नाही, पहिली होळी. मग याला लाकडं नाही लागत ना जास्त? मोठी होळी. बरोबर. आज कुठली एक मोठी होली आणि एक कोकुड होली? 22 ला. हा, कोकड होळी. हा, दोन होळ्या असतात ना आपल्याकडे. एक कोकड होळी नाही, एक मोठी होळी. बरोबर. तुमच्या टायमाला काय मजा करायच्यात? खेळायचे, आट्या पाट्या, कबड्डी. आता कोण नाही खेळत नाही. चला, इकडे शीत तोडून झालंय. इकडे बघा, शीत आता काटे काढून वगैरे झालेत. आता आपण शीत होळीवरती नेणार आहोत. इकडे ढोल वाजवणारे देखील तयार, आणि इकडे काही आपले पाहुणे मंडळी आलेत आमच्या गावात. नमस्कार. शीत तसा ह्या वर्षीचं मोठंच आहे.
दादा गेल्या वर्षीपेक्षा मोठा आहे ना? गेल्या वर्षी लय मोठा आहे. हा गेल्या वर्षीपेक्षा मोठा आहे. चला जरा जडच आहे, बघूया. ए थांब थांब थांब, आरामात आरामात पोरांनो. होळीवरती फायनली शीत आलेलं आहे आणि आता बघा ही होळी तयार करण्यासाठी आहे ना खड्डा वगैरे काढण्यात येतोय, ते देखील तुम्हाला दाखवूया. आज फक्त ही शीत पहिलीची होळी असते ती शीताची असते, याला लाकडं वगैरे नसतात. मंडळी हे बघा बांबूचे जे बिलसे बनवण्यात येतात ना, पात बनवण्यात येते, तर ते पूर्ण होळीला पूर्ण जे गवत वगैरे लावण्यात येईल ते बांधणी करण्यासाठी खरं तर पात काढली जाते बघा. आणि इकडे मुलं बघा खेळत आहेत. इकडे काय खेळ चाललेत बघूया होळीवरचे. हे काय खेळत आहेत? काय? इल्लू बिल्लू. अरे तुम्हाला आटापाट्या नाही आहेत? मुली खेळतात आटापाट्या आणि मुलं इल्लू बिल्लू खेळतात. अरे बापरे, आटापाट्या नाहीत आम्हाला? आटापाट्या नाही का? हा मंडळी हे बघा ग्रामस्थ मंडळी होळीवरती आहे ना कौलाचे भारे, आयनाचे जे काही कौल आपण तोडतो त्याचे भारे आणतात, गवताच्या ओरडे आणतात. हे सगळे ग्रामस्थ मंडळी घरपट असताना होळीला आवर्जून या सगळ्या गोष्टी देतात. सो आता आमचा बबन दादा बघा आलाय, त्याने ना एक कौलाचा भारा टाकलाय. सो घरपट ज्याने जसं ज्याला जमेल तसं त्या गोष्टी या होळीसाठी तो आपल्या शेतीतल्या भात शेती सुरू होण्याच्या भाजळ सुरू होण्याच्या अगोदर म्हणतात ना, या जे काही आपण जमावजमाव करतो. आता इकडे बघा गवताच्या ओरंडी वगैरे ठेवल्यात, कौलाचे भारे ठेवले, त्याच्यातलं एक एक आपला ग्रामस्थ मंडळी होळीवर आणून टाकतो. मोठ्या होळीला म्हणजे जो मोठा होम होतो तेव्हा देखील भरपूर प्रमाणात या ओरंडी वगैरे सगळेच ग्रामस्थ मंडळी घरपट देतात. आजही सगळ्यात या सगळ्या प्रथा परंपरा आमच्या गावात चालू आहेत. चला आता मोठ्या होळीसाठी मोठं शीत आणलंय. आता बघा कुकुड होळी म्हणजे एक छोटी होळी असते, तर ती इकडे बाजूला असते, त्याच्यासाठी शीत आणायला बाल गोपाळ मंडळीच गेली आहे. तर आपण देखील जाऊया. शीत कुकुड होळीसाठी पण छोटं शीत आणलं गेलंय बघा.
साठी पण बारीक शीत आणलं गेलंय. चला शीत उभी करण्यात आलेली आहेत आणि हे बघा नवीन पिढी ढोल शिकते. जमतोय का तुम्हाला? हा बघा याचा प्रयत्न बघा. हे तुला येतं काय? वाजवतोस? नाही. इकडे होळी आहे ना रचायला सुरुवात केलेली आहे आणि इथे बघा होळी पेटवण्यासाठी बघा इथे एक याला काय म्हणतात मामा? चूड म्हणतात. तर तो चूड तयार करण्यात येतो बघा. हा बांबू आहे सरळ मोठा आणि याला हे मामा आहेत ते काय बंद काढतायत. बंद म्हणजे बांबूची पाती हातान बंद करताय. अरे वा. दरवर्षी हे मामा आहेत ना होळीला म्हणतात ना 5 किती फेऱ्या मारता हो? 5 फेऱ्या मारून हा चूड पेटता धावत 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 फिरवून 5 फेऱ्या कंप्लीट झाल्याच्या नंतर फायनली होळीला पेटवतात. सो दरवर्षी हेच मामा असतात. चला चहा लिया होळीवरती चहा. कोराचा आहे कोराचा आहे. चला म्हणजे फायनली होळी आपली तयार झालेली आहे. इकडे बघा आणि इकडे अजून तयार होते कुकुड होळी, छोटी होळी. चला मंडळी आता थोड्याच वेळात आहे ना होळीला आग देण्यात येईल, पेटवण्यात येईल. पण त्या अगोदर बघा ढोलाला आहे ना थोडं ढोलाचं पान वगैरे आहे ना सेट करण्यात येतं. ढोल तापवण्यात येत आहेत. ढोल वाजले चांगले पाहिजेत याच्यासाठी हे करण्यात येतं गावाकडे.